तर आज आम्ही जाणार आहोत झरीवर तुम्हाला हे दाखवायला की गणपतीत केवढं पाणी असतं. चला, आज आमचं भजन आहे, त्याच्यासाठी इथे मम्मी तयारी करते. बघा धावपळ जायला पाहिजे, कारण की आज आम्हाला सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांच्या गणपतीचे पाया पाडायचे आणि झरीवर पण आता तुम्हाला ब्लॉग तर करावाच लागणार आहे, कारण की गणपतीत किती पाणी असते ते तुम्हाला दाखवायचं आहे. आणि उन्हाळ्याचं नैवेद्य आहे, आज अळू बनवणार सगळे आणि आमचं भजन पण आहे, त्याच्यामुळे आम्ही कटवाडा पण करणार आहे, म्हणून खूप धावपळ आहे. ठीक, चला पप्पांना बोलूया आणि झरीवर जायचं. ही आमची दीदी नेटवर्कसाठी बघते. चला जाऊया. नाटकी करते. हे बघा, ते ना आमचं एक पारिजातचं झाड आहे, त्याच्यावरून खूप सारे फुलं पडत असतात नुसते पारिजातकचे. बघा, हा वाला झाड आहे पारिजातकचा आणि ही आमची तुळस चंपा. पाऊस कधीही येतो म्हणून छत्री तर घ्यावीच लागणार. इथे आईने शेण सुकवायला घातले. शेण आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तिथून गेलेलो, या व्हिडिओमध्ये इथे जाणार. इथून कोणाचं काढतो माझं काढतं का आजोबांचं काढतं? झरीवर जाते काढू. होय, तर हा दुसरा रस्ता आहे झरीवर जायला. मस्त रस्ता गेला आता. नाही तरी मातीचा होता, तो पण चांगलाच होता पर्यंत. हा इथून अजून एक शॉर्टकट आहे, या शॉर्टकटनी डायरेक्ट तिथून पण तुम्ही जाऊ शकता झरीवर. इथून खूप सारे रस्ते आहेत. मामाकडून खाली पण एक रस्ता आहे, इथून एक रस्ता आहे, तिथून एक रस्ता आहे. सगळीकडे रस्ते झरीवर, म्हणजे की आमच्या मेन रोडवर. सगळीकडून जवळच पडतं, तर शॉर्टकट आहे. हां बघा, या रस्त्याने आधी आपण आलेलो आधीच्या व्हिडिओमध्ये, या रस्त्याने. आणि आता आपण त्या रस्त्याने आलो.
ती बघा तिथे झाली. पोचायला आलो आहोत आता. इथे पाकडत जायची रस्ता आणि इथे आम्हाला इथूनच पाणी भेटतं. सगळं पाणी इथूनच भेटतं आम्हाला. आणि इथे पूजा पण केली जाते मे महिन्यात. चप्पल काढायची आणि मगच जायचं. बघा माशी. इकडलं पाणी तुम्ही पिऊ पण शकता. तिथे खाली नदी आहे छोटीशी. इथे सगळे बैल जातात प्यायला पाणी. तिथेच जातात, इथे नाही आहे. त्यांना पण कळतं की इथे नाही पाणी प्यायला बैलांना. की तुम्ही अंडा घेऊन येऊ शकतात पाण्याचा, तोंड देऊ शकतात. फक्त तिथे आंघोळ पण करून नाही येऊ शकतात. पण इथे नाही उभं राहू शकत आपण आंघोळ करताना. इथे आंघोळ करायची असते. ते लिहिलेलं पण आहे की आतमध्ये जाताना चप्पल काढतो. काय पण पडायचं असतं तर माझ्या हातात मोबाईल आहे. पप्पाने म्हणते पकडायला. चला आत्ता आपण जाणार आहोत व्हाळावर. तुम्हाला व्हाळ दाखवायला. नेटवर्क नाही म्हणून तिथे वर जावं लागतं. तिथे अपलोड करावं लागतं. नाही तर डायरेक्ट नाही झालं तर डायरेक्ट मुंबईला अपलोड. तर सरळ तिथून जावं लागतं आता. आणि त्या गणपतीचं विसर्जन पण होतं. इथे नाही दाखवेन तिथे. एका साईडला व्हाळ, एका साईडला नावकण असं आहे. अटॅचच आहे ते.
हे बघा बाई तसे एवढे दिसत नाहीत गणपतीत. व्हिडिओ काढते ते बघा छोटस वासू आपलं गपचूप येत आहे. चल बरं इकडे फुलं काढतायत गणपतीसाठी. फिरवलं ते मर्च करेन होईल. हां तर हे बघा फुलं घेतली आहेत आपण आणि जाऊया आता व्हाळावर. थांबा थोडं थोडं बंद झालं पप्पा पायाचं. जास्त आपण खाली नाही जाणार वरतूनच दाखवेन. हे बघ पूर्ण झाड हा पुरा रस्ता भरलेला असतो. मे महिन्यात इथे पेरू पण लागतात खूप सारे. हे बघा इथे इथे पेरू लागतात. गडी आली. असल्या गाड्या ना गावात सगळ्यांकडे असतात. असल्या गाड्या सगळ्यांकडे असतात गावी. आणि इथे जास्त तर गाड्या येत नाहीत. गावात जास्त गाड्या असतात वाडीत जास्त नसतात. हे बघा इथे हे पेरूचं झाड आहे आणि हे तिथे आम्ही पेरू काढून खातो. लाल लाल चिकल इथे नसणार आता बिकॉज पेरू इकडे मे महिन्यातच लागतात. हे बघा पूल आमचा पूल. हो पा थांबा दाखवून. इथे विसर्जन होतं गणपतीचं तो भरलेलं आहे. आणि या साईडला असं हे बघा एवढी हवा आहे. हे बघा सगळं उडतंय हवाच हवा. हा नावकण आणि हा व्हाळ.